गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. धर्माच्या करिता आम्हास जगती रामानी धाडियले. ऐसे जाणूनी राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिवा नम्रत्वतेने असे. इच्छा होतसे मानसी करीतसे हा देह तुझासे. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 19 समास 9 राजकारण निरूपण. यापूर्वीही दासबोधात दशक 11 समास 5 मध्ये राजकारण निरूपण समास येऊन गेला आहे. त्याचा आपण अभ्यास केला होता. सर्वसामान्य माणूस असा विचार करतो की ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले त्या पुरुषांचा राजकारणाशी समाजाशी काहीच संबंध नसतो. परंतु समर्थ असे संत आहेत की त्यांनी मुख्य हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण असे स्पष्टपणे सांगितले. आधी केले मग सांगितले असे वागतात तेच संत या पदवीला पोहोचतात. समर्थांनी जे महंत निर्माण केले त्यांना पारमार्थिक व व्यावहारिक दोन्ही ज्ञान देऊन त्यांनी महंत निर्माण केले. पारमार्थिक ज्ञानामुळे ईश्वर हा चराचराचा आत्मा आहे, तोच माझा आत्मा आहे व परमार्थ दृष्टीने तोच मी आहे असा अनुभव असणारा महंत त्यांनी निर्माण केला. व्यवहार दृष्टीने ज्याच्याजवळ सद्विचार सद्बुद्धी सतशास्त्रांचा अभ्यास चातुर्य लक्षणे असे सगळे गुण अंगी आहेत असा महंत त्यांनी निर्माण केला. सर्व चातुर्य व आत्मज्ञानी असल्या कारणाने त्याचे प्रत्येक कर्म ईश्वराकरता घडते. त्याला यत्किंचितही स्वार्थ नसतो. ईश्वराकरता प्रत्येक काम करत असल्यामुळे तो ते काम निष्काम भावनेनेच करतो आणि असे निष्काम कर्म करणारा विरक्त असतो. मग अशा विरक्त लोकांनी लोकसंग्रह करावा व कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून काही काळ एकांतात घालावा असा त्यांचा आग्रह आहे. म्हणून आधी हरिकथा नंतर राजकारण असे त्यांनी सांगितले. शिवछत्रपती रायांच्या सैन्यात देशकार्यासाठी त्यांनी अनेक महंत पाठवले होते. याचा इतिहास सगळ्यांना ज्ञात आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेनी अखंड सावकाश एकांत सेवावा श्रीराम. सामाजिक कार्य करणारे, पारमार्थिक साधना करणारे, नोकरी किंवा उद्योगधंदा करणारे, प्रबोधन करणारे, प्राध्यापक अथवा विद्यार्थी अशा सर्व स्तरावरील लोकांसाठी ही ओवी अत्यंत महत्त्वाची आहे. सगळ्यांच्या जीवनाची जणू गुरुकिल्लीच समर्थ या ओवीतून आपल्याला सांगत आहेत. जे ज्ञानी
ज्यांना अध्यात्म विद्येसह ब्रह्मानुभव आलेला, सर्वांभूती परमेश्वर अशी अनुभूती आलेले जे विरक्त आहेत, त्या महंतांनी कार्यकर्त्यांची फळी उभी करावी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी उभी करावी, संघटनेचा व्याप वाढवावा. हा व्याप वाढवत असताना पुढच्या चरणात अतिशय महत्त्वाची गोष्ट समर्थ सांगतात की अशा ज्ञानी महंतांनी कार्य करीत असताना अधूनमधून एकांत सेवावा व एकांतात शांतपणे साधक बाधक विचार करावा. मागच्या समर्थातही समर्थांनी सांगितले होते की काही गलबला काही निवळ, ऐसा कंठित जावा काळ, जेणेकरिता विश्रांती वेळ आपणासी फावे श्रीराम. की खरंच महंतांना केलेला हा उपदेश आपल्याही सर्वांना अतिशय उपयोगी व विचार करायला लावणारा असाच आहे. धकाधकीच्या या काळात कोणीच कोणाला वेळ देत नाही असे आपल्याला आता सध्या चित्र दिसते आहे. आई वडील मुलांना वेळ देत नाही, मुले आई वडिलांना देत नाही. नेहमीच सगळ्यांना कामाची घाई असते. तेव्हा घरातील वडीलधारे माणसे म्हणतात की हे रे काय, तुझी नेहमीच घाई असते, थोडा शांत बैस. समर्थही तेच सांगतात की माणसाने नेहमी घाई गर्दीत राहू नये, अशांत अस्वस्थ राहू नये. थोडे तरी मनाला शरीराला त्यांनी विश्रांती द्यावी की जेणेकरून शरीर ताजेतवाने होईल व मनात नवीन कल्पना स्फुरत राहतील. म्हणूनच पुढच्या ओळीत समर्थ सांगतात, जे ते तजवी जा कळती, अखंड चालना निगती, प्राणी मात्राची स्थिती गती, कळो येते श्रीराम. जरी हा चाळणीची करीना, तरी काहीच उमजेना, हिसेब झाडाची पाहिना, दिवाळखोर श्रीराम. एक मिरासी साधिती, एक सिध्या गवाविती, व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे श्रीराम. की समर्थ सांगतात की एकांतामध्ये जेव्हा मनुष्य शांतपणे कुठल्याही गोष्टीचा विचार करतो, तेव्हा त्याला आपल्या कार्यासाठी वेगळ्या वेगळ्या योजना त्याला स्फुरतात आणि त्या योजनांवर वेगवेगळे उपाय पण त्याला सुचतात. त्यामुळे एकूण समाजाची अवस्था व त्यांची विचारांची दिशा त्यांच्या लक्षात येते आणि समाज कोणीकडे जात आहे हे त्यांच्या लक्षात येते. हे लक्षात आल्यामुळे समाजासाठी कुठल्या कार्याची आणि कशा पद्धतीने ते कार्य केले पाहिजे हे एकांतामध्ये लक्षात येते. म्हणून एकांतातील चिंतनाला अत्यंत महत्त्व आहे. की ज्याप्रमाणे एखादा व्यापारी असतो, पण त्या व्यापाराला आपला सगळा हिशोब व्यवस्थित लिहून ठेवला पाहिजे. त्यांनी जर तसा हिशोब व्यवस्थित लिहून ठेवला नाही तर त्या व्यापाराचे दिवाळे निघते. त्याप्रमाणे सुयोग्य नियोजन नसेल तर कार्य कसे करावे ते समजतच नाही. आपण पाहतो की रणांगणावर सुद्धा युद्धाचा गदारोळ असतानाही सेनापती व युद्धकुशल हे आपल्या स्वतःच्या खोलीत जाऊन काही वेळ विचार करत असतात आणि त्यासाठी की आता काय परिस्थिती आहे आणि आता त्याच्यासाठी कसे निर्णय घेतले पाहिजे आणि काय उपाययोजना केली पाहिजे याचा ते एकांतात एवढ्या गदारोळातही विचार करतात. म्हणूनच मग त्यांच्या युद्धाच्या या नीतीला यश मिळते आणि त्यांचा पराजय होतो. म्हणून कुठलेही काम योजनाबद्ध रीतीनेच ते करावे आणि कुठलेही काम करताना जर ती योजनाबद्ध ते काम असेल तर त्या कार्यात यश मिळते. नाहीतर भोंगळपणाने केलेल्या काम बिघडते. सर्वांगीण विचार करणे व न करणे यांनी एवढा फरक पडतो. जेणे जे जे मनी धरिले, ते ते आधीच समजले, कृत्रिम अवघेची कुंटले, सहजची येणे श्रीराम. की कुठलेही कार्य करताना जेव्हा त्या कार्य करण्याचा संकल्प केला जातो, तेव्हा तो संकल्प केल्यावर ते कार्य सुरू करताना कार्य सुरू करण्यापूर्वीच सर्वांगीण विचार त्यावर आधीच केला पाहिजे. म्हणजे
त्याच्यामध्ये काय फायदे होतील, काय काम केलं तर तोटे होतील याचा विचार जर आधी करून ठेवलेला असेल तर कार्य करताना त्यात खाचखळके काय येतील यावर आधीच उपाययोजना करता येते. केवळ अंदाजपंचे काम करण्याचा प्रसंग येत नाही. कारण कार्य करताना शेकडो लोकांशी आपला संबंध येतो. प्रत्येकजण त्या कार्यामध्ये काहीतरी मनात हेतू ठेवूनच सहभागी झालेला असतो. त्याचा हेतू जर आधीच कळला तर त्यावर विचार करून ठेवता येतो. त्यामुळे डावपेच व संघर्षाचा कृत्रिमपणा निर्माण होत नाही. अखंड राहता सलगी होते, अति परिचय अवज्ञा घडते. या कारणे विश्रांती ते घेता नये श्रीराम. की सतत कार्याच्या व्यापात जर राहिले तर कार्यकर्त्यांशी फार जवळीक निर्माण होते. आणि जेव्हा कार्यकर्त्यांशी अति जवळीक निर्माण होते तेव्हा त्या कार्यकर्त्यांना आपला धाक राहत नाही. म्हणजे कार्यकर्त्यांवर महंताचा धाक राहत नाही. आणि असा धाक न राहिल्यामुळे मग त्याचा वचक कमी झाला की कार्य व्यवस्थित रीतीने होत नाही. मग कार्यकर्ते चाल ढकल करतात. हा काय नेहमीच सांगतो असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच समर्थ सांगतात की अतिपरिचय अवज्ञा घडते. मग ते महंताचं ऐकत नाहीत. मग अशा वेळी कार्यकर्ते जर काही करत नसतील तर स्वतःलाच फार कामे करावे लागतात. आणि अति काम केल्यामुळे स्वतःला विश्रांती मिळत नाही. आळसे आळस केला तरी मग कारभारची बुडाला. अंतर हेच चुकत गेला समुदायाचा श्रीराम. की आळस हा माणसाचा शत्रू आहे. आणि आळसामुळे जर कामाचा कंटाळा केला तर मग कार्याचा नाश होतो, कार्य बुडते व समाजाच्या हिताचा केलेला विचार निरर्थक ठरतो. म्हणून समाजाच्या हिताचा केलेला विचार केल्यावर आळस करून एकदा चालणार नाही. एखादा कार्याचा जर संकल्प तुम्ही केला असेल तर ते कार्य पूर्णत्वास गेलेच पाहिजे. आळसापायी ते अर्धवट सोडून देऊ नये. उदंड उपासनेची कामे लावीत जावे नित्य नेमे. अवकाश कैसा कृत्रिमे करावयासी श्रीराम. की लोकांना व्यक्तिगत व सामूहिक उपासनेचे नित्य नियम पुष्कळ लावून द्यावे. कारण नित्य नियमामध्ये माणूस गुंतलेला असेल तर तो त्यात गुंतलेला असल्यामुळे इतर वायफळ गोष्टींसाठी, इतर उपद्व्याप करण्यासाठी त्याला वेळच मिळत नाही. म्हणून व्यक्तिगत आणि सामूहिक उपासनेला चा नित्य नेम अनेक लोकांना महंतांनी लावून द्यावा. चोर भांडारी करावा घसरताच सांभाळावा. गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू श्रीराम. समर्थ या ओवीत सांगतात की संस्थेच्या भांडार घरावर चोरी करण्याची प्रवृत्ती असलेल्या कार्यकर्त्याला नेमावे. हे मी वाचले आणि मला आश्चर्यच वाटले की अरे असं कसं काय समर्थ सांगतात आहे की समोरची व्यक्ती चोर आहे आणि त्यालाच तुम्ही एखाद्या भांडारगृहाचं कार्य द्या आणि त्याची जबाबदारी द्या. पण संत आहेत ते सहज असं कुठला विचार सांगत नाही. कारण संत अत्यंत दयाळू असतात. म्हणून समर्थ म्हणतात की असा जो चोरी करणारा आहे त्याच्यावर जर आपण एखाद्या कार्याची जबाबदारी टाकली, एखाद्या संस्थेच्या भांडारगृहाची जबाबदारी जर त्याच्यावर आपण टाकली तर तो चोरी करणारा आहे हे आपल्याला माहिती असल्यामुळे तो चोरी केल्याचे त्याच्यावर आपण बारीक लक्ष ठेवायचे आणि चोरी करताना त्याला पकडायचे. आणि पकडल्यानंतर त्याच्या हे लक्षात आणून द्यायचे की अरे बाबा तू अशी जी हे चोरी करतो आहेस ना ते काही योग्य नाही. त्यामुळे तुझे सुद्धा नुकसान होईल आणि इतरांचेही नुकसान होते. आणि असे त्याला हळूहळू समजून घेऊन त्याला या चोरीच्या सवयीपासून हळूहळू दूर करावे. आणि त्याला वाईट वाटेल असे न सांगता हळूहळू गोड शब्दात समजून सांगून त्याला क्षमा करावी. खरंच संत किती दयाळू असतात की एखादा दुर्जन असणाऱ्याला सुद्धा ते किती चांगल्या पद्धतीने सन्मार्गाला लावतात हे लक्षात घ्यावे. या अवघ्या पहिल्याच गोष्टी प्राणी कोणी नव्हता कष्टी.
राजकारण मंडळ वेष्टी चहूकडे श्रीराम. की कार्य करण्याच्या या सगळ्या युक्त्या पूर्वीपासूनच्याच आहेत. कोणालाही त्रास न देता महंताने राजकारणाचा व्याप सर्वत्र वाढवावा. नष्टाची नष्ट योजावे, वाचाळासी वाचाळ आणावे. आपणावरी विकल्पाचे गोवे, पडोसने दी श्रीराम. काटीने काटी झाडावी, झाडावी परी ते कळोन द्यावी. कळकटेपणाची पदवी असो द्यावी श्रीराम. की कार्य करत असताना अनेक लोकांशी संबंध येतो. त्यात विविध प्रवृत्तीचे विविध स्वभावाचे लोक असतात. त्या सर्व लोकांचा उपयोग करून घेण्याची किमया महंतांजवळ असावी. कोणी भांडखोर सतत वाचाळ बडबड करणारे लोक असतात, त्यांना एकदम दूर करून देऊ नये. की एखाद्या योग्य वेळी त्यांच्यासारखे भांडखोर आणि वाचाळ बोलणारेच दुसरे लोकही जेव्हा कार्यामध्ये सहभागी होतात, तेव्हा भांडखोर व वाचाळ बोलणारे दुसरे लोक जेव्हा भेटतात, तेव्हा त्या भांडखोर लोकांची आपापसामध्ये भेट घालून द्यावी. परंतु अत्यंत गुप्तपणे हे करावे. कोणालाही याची खबरदारी लागणार नाही याची काळजी घ्यावी. असे परस्पर काम करून घ्यावे, पण स्वतःला मात्र त्यापासून अलिप्त ठेवावे. म्हणून समर्थ सांगतात, राजकारण बहुत करावे परंतु कळोच न द्यावे. की राजकारण करणाऱ्याच्या अंगी हा गुण असायलाच हवा. म्हणून समर्थ आपल्या महंतांना हे गुण अंगीकारायला सांगतात. मग असे गुण त्याच्याजवळ असेल तर कोणीच त्याच्याकडे मग बोट दाखवणार नाही. यालाच म्हणतात काट्याने काटा काढणे. काट्याने काटा इतका सफाईने काढावा की तो कोणालाच कळणार नाही. महंत बावळट आहे असे प्रसंगी सर्वांना वाटावे. न कळता करी कार्य जेते, ते तात्काळची होते. गजगज येत पडता ते चमत्कार नवे श्रीराम. एकोणी आवडी लागावी, देखोनी बळकटीची व्हावी. सलगीने आपली पदवी, सेवकामध्ये श्रीराम. कोणी एक काम करिता होते, न करिता ते मागे पडते. या कारणे डिले पण ते असोच नाही श्रीराम. गाजावाजा न करता केलेले काम फारसा विरोध न होता लवकर तडीला जाते. कारण बऱ्याच वेळा असं होते की खूप गाजावाजा जर कामाचा केला तर त्यामध्ये अनेक लोक सामील होतात आणि मग प्रत्येक जण आपले आपले मत सांगायला सुरुवात करतात आणि मग एकाचं ऐकलं आणि एकाचं ऐकलं नाही की त्यात भांडणे सुरू होतात, विरोध सुरू होता आणि मग होणारे चांगले कामसुद्धा होत नाही आणि त्यामुळे नुकसान होते. म्हणून कामाचा घोळ घातला की त्यातलं एक नवलाईसुद्धा निघून जाते. मग महंतांनी कामाचा गाजावाजा न करता लवकर काम तडीला न्यावे. महंतांनी असा कामाचा झपाटा एवढा असावा त्याच्या कामाचा झपाटा की त्याच्याविषयी लोकांना आदर वाटेल. ते काम पाहून त्यांना प्रेरणा मिळेल. मग त्यांच्या सहवासात आल्यावर लोकांमध्ये महंताच्या तोडीचे कार्यकर्ते तयार व्हावेत. कुठलेही काम करताना ते नेटाने करावे. नेटाने केल्याशिवाय ते काम पूर्णत्वास जात नाही. त्या कामामध्ये जर ढिलेपणा केला, कामचुकारपणा केला, आताचे काम उद्यावर जर ढकलले आळसापायी, तर मग ते काम मागेच वळते. म्हणजे कामात कधीच ढिलाई नसावी. जो दुसऱ्यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला. जो आपणची कष्ट तिची गेला, तोची भला श्रीराम. जो कामासाठी दुसऱ्यावर विसंबून राहतो त्याचे कार्य बिघडते. जो स्वतः कष्ट करतो त्याला यश येते. आपण पाहतो की व्यवहारात आपल्याला असा बऱ्याच वेळा अनुभव येतो की आपण एखाद्या व्यक्तीवर कामाची जबाबदारी टाकतो, पण ती व्यक्ती ते काम जबाबदारीने करत नाही आणि ती जबाबदारीने न केल्यामुळे कार्यामध्ये अपयश येते. एकदा असेच झाले.
थंडीचे दिवस होते. आमच्याकडे काही कार्यक्रम होता, त्याच्यासाठी बाहेरगावाहून लोक सकाळी 5 वाजता पोहोचणार होते. एवढ्या सकाळी रिक्षा वगैरे लवकर मिळत नाही, म्हणून त्या पाहुण्यांना सांगितले की तुम्हाला घ्यायला सकाळी आम्ही गाडी पाठवतो. आमचा ड्रायव्हर गाडी घेऊन येईल तसे त्या ड्रायव्हरलाही सांगितले, पण ड्रायव्हर विसरून गेला. याचा परिणाम असा झाला की तिकडे पाहुणे वाट पाहत बसले. ड्रायव्हर वेळेत पोहोचला नाही, त्यामुळे त्यांना यायला वेळ लागला व पुढचे सगळ्या कार्यक्रमाचे वेळापत्रक बिघडून गेले. हे वेळापत्रक बिघडण्याचे एकच कारण की मी दुसऱ्यावर विश्वास टाकला होता. त्या ड्रायव्हरला कमीत कमी सकाळी एक फोन करून पाहुण्यांना घ्यायला निघाला का अशी चौकशी जरी केली असती तरीही असे काम झाले नाही. पण आळसापायी फोन केला नाही, म्हणून काय झाले की सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या नाही. पण एकच कारण की स्वतःचा आळसपणा, स्वतःला उठण्याचा कंटाळा, म्हणजे कष्ट स्वतः करायचे नाही आणि त्या ड्रायव्हरचा त्यांनी फॉलोअपही नाही घेतला, असे झाल्यामुळे त्याचे कार्यक्रम सगळा पुढचा सुद्धा विस्कळीत झाला. मग असे अनुभव आपल्याला व्यवहारात नेहमीच येतात. म्हणून आपले कष्ट वाचविण्याकरता दुसऱ्यांवर विसंबून राहणे म्हणजे आपल्याच हाताने आपला सत्यानाश करवून घेणे आहे. आपली कामे दुसरे करतील असा विश्वास कधीच ठेवू नये. आपण आत्ताच पाहिले की BJP व शिवसेनेची युती असताना केवळ मुख्यमंत्रीपद मिळावे, सत्ता मिळावी म्हणून युती तोडून आधी जे विरोधी पक्षाचे होते त्यांच्याशी मैत्री केली. त्यामुळे निवडून दिलेल्या लोकांचा विश्वासघात झाला. थोड्या दिवसांनी, उशिरा का होईना, हे लक्षात आल्यावर त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांच्या विरुद्ध बंडखोरी केली. मग असा आंधळेपणाने विश्वास ठेवणाऱ्यांची कशी फजिती होते हे आपण आत्ताच पाहिले. म्हणून समर्थ सांगतात की दुसऱ्यांवर विश्वास ठेवू नये आणि स्वतः कष्ट करावे. अवघ्यास अवघे कळले तेव्हा ते रीते पडले, या कारणे ऐसे घडले न पाहिजे की श्रीराम. की कुठलेही कार्य करताना त्यात गुप्तता पाळणे अत्यंत आवश्यक आहे. राजकारणातली सर्वच्या सर्व अंग सर्वांना जर कळली तर प्रत्येक जण त्या कार्यात लुडबुड करतो व कार्याचे प्रत्यक्ष काम बिघडून जाते. म्हणून कामे वाटून प्रत्येकाकडून ठराविकच काम करून घ्यावे. एकाच्या कामाबद्दल दुसऱ्याला माहिती देऊ नये. सर्वांना सर्व कार्याचा अंदाज येऊ देऊ नये, नाहीतर राजकारण बिघडून जाते. मुख्य सूत्र हाती घ्यावे, करणे ते लोकांकरवी करवावे, कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये श्रीराम. की राजकारणाचे मुख्य सूत्र महंतांनी स्वतःच्या हातात ठेवावे. प्रत्यक्ष काम दुसऱ्याकडून करून घ्यावे. काम करताना दुष्ट प्रवृत्तीचेही अनेक लोक हाताशी धरावेत. वेळ प्रसंगी त्यांचाही उपयोग कार्यासाठी होतच असतो. बोलके पैलवान कळकटे, तयासीच घ्यावे झटे, दुर्जने राजकारण दाटे, ऐसे न करावे श्रीराम. ग्रामण्यवर मी सापडावे, रगडून पीठची करावे, करुणी मागुती सावरावे, बुडवू नये श्रीराम. खळ दुर्जनासी भ्याले, राजकारण नाही राखिले, तेने अवघे प्रगट झाले, बरे वाईट श्रीराम. समर्थ सांगतात की समाजातील अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचे, पहिलवान, दांडगे, नीच वृत्तीच्या लोकांमुळे कार्यनाश होण्याचा संभव असतो. अशा दुष्ट लोकांचा बंदोबस्त करावा. मुठभर दुर्जनांसाठी संबंध समाजाचे हित बिघडणे चांगले नाही. म्हणून त्या लोकांना आधी नेस्तनाबूत करावे व नंतर त्यांना सांभाळून घ्यावे. त्यांना नष्ट करू नये, कारण केव्हा तरी ते लोकही कामाला येऊ शकतात. समुदाय पाहिजे मोठा, तरी तणावा असाव्या बळकटा, मठ करुणी ताठा, धरू नये श्रीराम. दुर्जन प्राणी समजावे, परी ते प्रगट न करावे, सज्जन परी चाळवावे, महत्व देऊनी श्रीराम. जनामध्ये दुर्जन प्रगट, तरी मग अखंड खटखट,
या कारणे ते वाट बुजून टाकावी श्रीराम. की महंत जेव्हा मोठी संघटना उभी करतात तर त्या संघटना उभारायची असेल तर सर्व बाजूंनी त्या संघटनेला नियमात बंदिस्त ठेवावे व त्यांच्यावर चौफेर लक्ष ठेवावे. मी एक मठापती आहे असा अहंकार धरून एका ठिकाणी बसून राहू नये. त्यानेही सतत कामात राहावे. कारण समाजातील दुर्जनांविषयी माहिती त्याला मिळाली पाहिजे म्हणून त्याने चौफेर लक्ष ठेवले पाहिजे आणि ही माहिती मिळाल्यावर त्यांच्याविषयी इतरांजवळ त्याने बोलू नये. त्यांनाही सज्जनांएवढेच महत्त्व देऊन त्यांची कार्यासाठी मनधरणी करावी. त्यांच्या दुर्जनत्वासंबंधी सतत बोलत राहिले तर त्या चर्चेला ऊत येतो आणि मग कार्य लवकर होत नाही. मग अशा चर्चेला ऊत येण्यापेक्षा त्याचे मूळच छाटून त्यांनी टाकावे. गनिमांच्या देखता फौजा रणशूरांच्या फुरफुरती भुजा ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी श्रीराम. तयास देखता दुर्जन धाके बैसवी प्रचितीचे तडाखे बंड पाषांडाचे वाखे सहजची होती श्रीराम. हे धूर्तपणाची कामे राजकारण करावे नेमे दिलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये श्रीराम. आदर्श शास्ता राजा कसा असावा याचे वर्णन समर्थ करतात की राजा अत्यंत तल्लख बुद्धीचा, चातुर्यवान, लढवय्या, पारमार्थिक, धूर्त, चाणाक्ष असावा. सर्व सैन्याला त्याच्याकडे बघून आदर्श वाटावा, प्रेरणा मिळावी असा तो कर्तृत्ववान असावा. की ज्याच्याकडे बघून जे अस्सल लढवय्ये असतात त्यांना शत्रूचे सैन्य दिसतात, युद्धाचे स्फुरण चढावे. की राजा जर आपला इतका पराक्रमी आहे आणि तो रणांगणावर जर इतक्या चांगल्या पद्धतीने लढतो आहे तर त्याचे लढणे पाहून बाकीच्या सैन्याला सुद्धा स्फूर्ती यावी आणि त्या स्फूर्तीने त्यांनी युद्ध करावे. त्या राजाच्या मागे पुढे फौज आणि मागे ईश्वराची कृपा असलेला असा राजा असावा. म्हणूनच तर समर्थ सांगतात ना की महंताजवळ दोन्ही असावे. त्यांनी व्यवहारही शिकावा आणि परमार्थाचे पाठबळही त्याच्या पाठीशी असावे. असा राजा असेल तर दुष्टांना जरब बसते. राजाने दुर्जनांना जबर शासन देऊन सामर्थ्याचा अनुभव दिला की राजकीय बंड व नास्तिकतेचे विचार मोडून पडतात. ही सर्व कामे मोठ्या मुत्सद्दीगिरीने करावी लागतात. राजकारणही चाणक्य नीतीनुसार करावे, जराही त्यात ढिलाई असू नये. कोठेच पडे ना दृष्टी ठाई ठाई त्याच्या गोष्टी वाग्विळासे सकळ सृष्टी वेदली तेने श्रीराम. की महंत हे सगळं करत असताना कोणतीच गोष्ट करताना इतरांना दिसू नये. पण सर्व राज्यात लोक त्याचा मोठेपणा गात राहतात. त्याच्या चातुर्यपणा, शास्त्रशुद्ध व वेद वक्तृत्वाने त्याने सर्वांना आकृष्ट करून घेतलेले असते. म्हणजे हा महंत स्वतःचा कधीच मोठेपणा कुठेच मिरवत नाही, कुठलाच अहंकार त्याच्याजवळ नसतो, पण लोकच त्याचे मोठेपण गात असतात. म्हणून समर्थ सांगतात, हुंब्यासी हुंबा लावणी द्यावा टोणप्यास टोणपा आणावा लौंदाच पुढे उभा करावा दुसरा लौंद श्रीराम. धटासी आणावा धट उद्धटासी पाहिजे उद्धट खटनटासी खटनट अगत्य करी श्रीराम. जैसाच तैसा जेव्हा भेटे तेव्हा मज्जा लसी थाटे इतुके होते परिधनी कोटे दृष्टीस न पडे श्रीराम. ही समाजामध्ये वागताना सगळ्यांना आपलेसे करण्यासाठी, कार्य करण्यासाठी सत्वगुणाची आवश्यकता असते. परंतु अकारण जर एखादा भांडगोळ काही कारण नसताना, अपराध नसताना अरेरावी करतो, भांडणे उकरून काढतो, अशा लोकांचा सामना
सत्वगुणी माणूस करू शकत नाही. हा सत्वगुणी जर त्या उद्धट बोलणाऱ्या भांडखोर व्यक्तीशी गोड शब्दात बोलेल, मवाळ भाषेत जर त्याच्याशी बोलेल, उद्धटाशी बोलायला लागला, तर त्या संघर्षात सत्वगुणी माणसाचा पराजय होईल आणि उद्धटाचा विजय होईल. म्हणून समर्थ म्हणतात की आधीच्या ओवीत त्यांनी सांगितले होते की दुर्जनांचा बंदोबस्त करावा, पण त्यांना नष्ट करू नये. वेळ प्रसंगी ते लोक आपल्या कार्यात आपल्याला कामात पडतात. अशा लोकांना, ज्या दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक असतात, असे लोक हे तमोगुणी स्वभावाचे असतात. मग जेव्हा एखादा उद्धट समोर येतो, तेव्हा त्या उद्धटाच्या समोर असे उद्धट असणारे की जे दुर्जन होते आधी, अशा दुर्जन तमोगुणी असणाऱ्या लोकांना त्या लोकांच्या समोर उभे करावे. म्हणजे उद्धटासमोर दुसरा उद्धट ठेवावा. जो मूर्ख आहे त्याच्यासमोर मूर्खाशी लढण्यासाठी महामूर्ख उभा करावा. लौंद म्हणजे दांडगा. मग जो दांडगा आहे, ताकदवान आहे, त्याचा समोर लेचापेचाचा टिकाव कसा लागणार? मग त्याच्यासमोर त्याच्याच तोडीचा दुसरा लौंद उभा करावा. खरंच समर्थ किती दुर्गामी विचार करतात तो, की म्हणूनच ते सांगतात आहे की दुर्जनांना सुद्धा आपल्या कार्यामध्ये सामावून घेतले पाहिजे. फक्त सत्वगुण असून चालत नाही, तर सत्वगुणाबरोबर तमोगुण सुद्धा अंगीकारल्याशिवाय राजकारण यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून अडाण्यासमोर अडाणी उभा करावा, धटिंगणासमोर दुसरा धटिंगण उभा करावा. असा जशास तसा भेटला तरच दुष्टवृत्तीच्या लोकांना काहीतरी धाक वाटेल. आपल्यापेक्षा कोणीतरी वरचढ आहे हे लक्षात येताच त्यांची गुंडगिरी कमी होते. पण हे करत असताना हे उघडपणे काहीही करू नये. सगळे काही करावे, पण त्याची वाच्यता होऊ देऊ नये. असे कसे घडले, याच्या मागे सूत्रधार कोण हे कोणालाच कधी कळले नाही पाहिजे. अशी खुबी महंतांजवळ असावी. असा महंतच सुंदर राजकारण करून देश प्रगतीपथावर नेतो. अशा महंतांची आजही देशाला अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून राजकारण करणाऱ्या लोकांनी हा समास जरूर वाचावा. जय जय रघुवीर समर्थ.